चल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की कुलदेवता संघ परीक्षा स्पर्धांमध्ये सेमीफायनल भरत होता. मगाशी मला दाजी सांगत होते पण सामन्यापूर्वी बोललो नाही कारण तुमच्यावर आणखी प्रेशर येईल. तर आता कसं वाटतं एकंदरीत? आजपर्यंत मी सेमीफायनल पर्यंत बऱ्याचशा मॅच खेळलो पण सेमीफायनलला हरायचो. पण आज इतकं उत्कृष्ट असं वाटतंय ना की फायनल मारणार विषय येत नाही एवढं सांगू इच्छितो. थँक्यू व्हेरी मच. निश्चितपणे द्या परंतु एवढा ओव्हर कॉन्फिडन्स बरं नाही कारण क्रिकेट हा खेळ असा आहे ज्यामध्ये एका चेंडूनं सगळं समाप्त होतं. मी तुझ्याकडून अशी अपेक्षा करतोय की तू किमान 4 ओव्हर्स मैदानावर ठाण मांडून असलं पाहिजे कारण समोरचा अपोजिट संघ कमी लेखून चालणार नाही. अतिशय सुरेख फलंदाजी दाजी करतोय. चांगला भरातला संघ आहे. त्या बाबतीत तुझी रणनीती काय असेल? तुला स्टेज शेवटपर्यंत थांबायचा आहे. आमच्या पूर्ण प्लेयरांचा एकच निश्चय आहे की दयाबाईंनी जागेवर राहायला पाहिजे बस. मग आपली मॅच आली एवढा निश्चय आणि ते मी करून दाखवणार आहे फायनल बस. निश्चितपणे आणि त्या निश्चितपणे मी असं म्हणतो की फायनल अंतिम जे स्टेज असतं त्याच्यावर परफॉर्मन्स करणारा खरा हिरो असतो. मी तुला बेस्ट लक देतो निश्चितपणे आणि शेवटपर्यंत शेवटच्या षटकातला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळावंच अशी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. नंतर त्याची भरपूर चर्चा होते परंतु त्यात मी म्हणेन की दोन्ही सामना सुरू होतोय. बरेचसे घेऊन येतो तो उदय गावडे पंतांच्या डावात आपल्या उजव्या हातानं आणि पहिला चेंडू. थँक्यू व्हेरी मच बोथ द कमेंटेटर ऑल्सो. या सामन्याची सुरुवात करायला मला संधी दिली आदरणीय वादनजी आदरणीय अशोकजी थँक्यू धन्यवाद. पहिला चेंडू सुरेख चेंडू क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बरोबर तो अतिशय योग्य ठरतोय पहिल्या चेंडूवर. थँक्यू. मला वाटतं अशोकजी उदय गावडेसाठी 100 रुपये. उदय गावडेसाठी 100 रुपयाला पाठवतो परंतु मला वाटतं महेश गावडे यांनी दिले. महेश गावडे यांच्याकडे अशोकजी फक्त एकच गोष्ट सांगायची. फायनल मॅच बरोबर पहिल्या चेंडूचा तुम्ही सामना करता आणि पहिल्या चेंडूवर तुम्ही मोठा फटका खेळायला जाताय. हे कुठच्या मोठ्या फलंदाजाचं लक्षण आहे असं तुम्हाला वाटतं? बरोबर अशा चूक बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर पण आपण बघितल्या. वीरेंद्र सहवाग पहिल्या चेंडूवर चौकार मारतो षटकार मारतो आणि दाजी नाईकचा मोठा फटका फसतोय. बऱ्याच वेळा आज बघितलं दाजीने चांगला डिफेन्स पण केला मॅच मध्ये परंतु आता मला वाटतं थोडंसं या ठिकाणी पहिला चेंडू ही खूप मोठी चूक होती दाजीची. मी म्हणेन की पहिला चेंडू कुठलाही फलंदाज सावधगिरीने सिंगल काढतो आणि त्यानंतर मोठे फटकेसाठी जातो परंतु हा मोठा धक्का आहे. मी म्हणतो निश्चितपणे अशोकजी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा तुम्ही फायनल अंतिम सामन्यामध्ये खेळताय त्यावेळी तुमच्या सर्वोत्तम खेळ निश्चितपणे तुम्ही दाखवला पाहिजे. मी आता मायदानीला म्हणत होतो की दयाला म्हणत होतो की सेमीफायनल आणि फायनल मध्ये जो खेळाडू अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवतो तो खेळाडू त्या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू ठरवायला हरकत नाही कारण खऱ्या अर्थात तुमच्यावर एक्स्ट्रीम प्रेशर असतं अशावेळी आणि अशावेळी पहिला चेंडू निस्ता तटवण्याच्या द्वारे खेळायचा किंवा ढकलून काढायचा किंवा डिफेन्स करायचा. तर पहिला चेंडू षटकार मारून हिरो व्हायचा प्रयत्न आणि तो हिरो आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेपर्यंत घेऊन जातोय. निश्चितपणे बघूया बाकीचे खेळाडू या संघासाठी काय करतायत. मुख्य खेळाडू आउट होऊन मैदानात प्रमुख फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा पंतांच्या बाजूला चेंडू पुन्हा एकदा
बॅटची आतून चिकलाड घेऊन चेंडू जातोय एका धावेसाठी. संघाच्या धावसंख्येत खातं खोललं जात आहे. संघाची धावसंख्या एका गडाच्या मोद आहे. पुन्हा एकदा विनंती, आमच्या महिला भगिनी मॅच बघतायत, छोटी मुलं तुमच्या समोर पुढ्यात दिसत आहेत. महिलांना विनंती, छोटी मुलं पुढ्यात दिसतायत, तर मुलांकडे लक्ष द्या. चेंडू अतिशय वेगात जर आला तर थोडीशी दुखापत छोट्या मुलांना होऊ शकते. प्रकाश गावडे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक कुठच्याही हॅट्रिकसाठी आलेला. अशोकजी धन्यवाद. आपण जी सूचना केली मुलांसाठी तयार राहायचं, नाहीतर समोर तोंडावर येऊन चेंडू बसू शकतो. मोठा चेंडू, सुरेख चेंडू, पुन्हा एकदा लागोपाठचे 3 सुरेख चेंडू. व्हॉट अ लवली बॉलिंग. 3 चेंडू, केवळ 1 धाव, 1 गडी बाद आणि आऊट झालेला फलंदाज फार मोठा फलंदाज, ज्यानं या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये किमान 200 धावा केल्या. बादल रेकॉर्ड मोडायची संधी होती इथं 40-50 धावा करतात तर, परंतु इथं बाद होतोय पहिल्या चेंडूवर आणि 3 चेंडू मध्ये मात्र 1 धाव होते. शेवटच्या अंतिम सामन्यातल्या पहिल्या षटकाची इथं सुरुवात आहे. 4था चेंडू, सुरेख चेंडू, झेल बाद होण्याचा धोका, परंतु यावेळी मात्र 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा कोणताही प्रयत्न होताना दिसणार नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण, केवळ 1 धावसंख्या होती ती 2 धावा. 4 चेंडूंमध्ये एका गटाच्या मोबदल्यात 2 धावा असं समीकरण अंतिम सामन्यामध्ये. अतिशय सुरेख सुरुवात गोलंदाजीची असं म्हणावं लागेल. त्याच्या नावात आपल्या उद्यासाठी येतो इथं उदय गावडे. एक अत्यंत महत्वाचा वेळ आपल्या संघाला मिळवून देतोय आणि स्ट्राईक वर येतोय. यावेळी मात्र शंकर तांडेल. शंकर खेळण्यासाठी तयार. 2 संघामध्ये शंकर मला वाटतं प्रारंभीला येतात. सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडू जातोय, नशिबानं चेंडू अडतोय आणि केवळ 1 धाव मिळते. संघाच्या धावसंख्येत एखादा नंबर पडते. संघाची धावसंख्या 3 वर पोहोचते आणि पहिल्या षटकातल्या अजून काही मोजके चेंडू, 1च चेंडू शिल्लक. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना अंतिम सामन्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा मोहरा यावेळी टिपला जातोय आणि खऱ्या अर्थानं या सामन्यावर निर्विवाद वर्चस्व निर्माण केलं जात आहे. बाकीचे फलंदाज निश्चितपणे 50-60 धावा करू शकतात का ही सुद्धा एक बघण्यासारखी गोष्ट आहे आणि असं होऊ शकतं कारण आजकाल प्रत्येक संघामध्ये अनेक दिग्गज फलंदाज, एक फलंदाज आऊट झाला म्हणून फारसा काही फरक पडत नाही, अशा प्रकारची परिस्थिती प्रत्येक संघामध्ये असते. शेवटचा चेंडू या षटकातला गण आणि यावेळी मात्र चेंडू खराब चेंडू होता. 4 धावांसाठी चेंडू सीमेच्या दिशेने जातोय, परंतु चेंडू अडतोय पॉइंट बाउंड्रीच्या दिशेनं. याचा अर्थ फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरुद्ध बाजूनं लक इथं काम करताना दिसतंय असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती मात्र 5 धावा. आणखी केवळ एका षटकाचं विवरण मी करेन, त्यानंतर दोन्ही दिग्गज कॉमेंटेटर्स कडे आपण आपला मायक्रोफोन सुपूर्द करणार. काका, वारंवार तुम्ही छोटं मोठं काय करू नका. अशोकजी जे आहे ते आहे, अशोकजी जे आहे ते आहे. गेली कित्येक वर्ष, किमान 25-30 वर्ष आपण समालोचन करता. या जिल्ह्यातले अत्यंत उत्कृष्ट समालोचक म्हणून आपला एक लौकिक आहे आणि मला वाटतं कित्येक समालोचक उत्कृष्ट म्हणून गणले गेले, परंतु त्यांना आपलं उत्कृष्ट पण टिकवता आलं नाही. परंतु आपण गेली 25-30 वर्ष टिकवून ठेवलं कारण आपला स्वभाव यामागे अत्यंत नम्र असा स्वभाव आपला आणि निश्चितपणे त्याचं कौतुक तर निश्चितपणे झालंच पाहिजे. कारण मला अशी कित्येक कॉमेंटेटर मी स्वतः बघितले अशोकजी मागच्या 4-5 वर्षात जे तिथे स्पर्धावाल्यांकडे जाऊन बसायचे आणि आमच्या कॉमेंट्रीवाल्यांची एवढी रक्कम आमच्या खात्यावर जमा करा आपण येणार असं अशा प्रकारची परिस्थिती होती आणि ते आज काळाच्या ओघात वाहून गेले असं म्हणावं लागेल. कारण कुठच्याही कलेचा गर्व माणसाला नेहमीच संपवतो. त्यामुळे आपण जे काय तिघेही जे काय करतोय की फक्त लोकांची सेवा आणि आपल्याला जे येतं ते लोकांमध्ये वाटायचा प्रयत्न आहे. निश्चितपणे यामध्ये कोणताही अहंकार कोणताही गर्व नाहीये. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, दूसरी ओव्हर की पहली गेंद लेकर दया पाय नाही. अच्छी गेंद, क्या इस गेंद पर अच्छी फील्डिंग, व्हाट अ लवली फील्डिंग दैट वाज, बहुत अच्छी फील्डिंग, अच्छी गैदरिंग. तो एक ओवर एक गेंद की समाप्ति के बाद रन संख्या रुकी हुई मात्र 5 के कुल योग। अगर यहाँ दाजी रहते तो रन संख्या लगभग 20-25 रन देखने को मिलती। तो लेकिन ऐसा वैसा कुछ बोलने से कुछ नहीं होता। अगर दाजी को वहां रुककर खेलना चाहिए था। जो मैंने दया को बोला उस वक्त जब मैं बोल रहा था, जब तुम बल्लेबाजी में उतरोगे तो पहली ओवर से आखिरी ओवर तक कैसे खेला जाए इसका ज्यादातर सोचना। और शायद उसने बोला है कि मैं आखिरी गेंद तक खेलने की निश्चित रूप से कोशिश करूंगा अपनी टीम को जिताने के लिए। तो हर एक बल्लेबाज की जो जिम्मेदारी
जिम्मेदारी होती है हर एक बल्लेबाज को अपनी टीम को जिताने का जो ख्वाब होता है। पर्पल कैप के लिए मात्र एक विकेट चाहिए दया पाइनाइक को। तो अंतिम मुकाबला है और जो अपोजिट दूसरा गेंदबाज था वो तो जा चुका है, तो लगभग पर्पल कैप इनको ही मिलने वाली है। तो और एक विकेट निकालेंगे तो क्लियरली इसका अपना नाम लिख देंगे दया पाइनाइक। तो 5 गेंदों में क्या करते हैं अगली देखना है। और एक ओवर वो करेंगे, शायद 2 ओवर वो करते हैं। तो एक बहुत ही अच्छा खिलाड़ी, हरमन मौला खिलाड़ी जिसे हम कहते हैं, जो ऑलराउंडर बल्लेबाज गेंदबाज अच्छा फील्डर के तौर पर जाना जाता है दया पाइनाइक। फिर एक बार दौड़कर आते हुए ये गेंद, ओ क्या जो सकता है क्या, 4 रन या 6 रन देखना है खाली। 4 रन के लिए बाउंड्री के बाहर जाती हुई ये गेंद निश्चित रूप से अगर बाउंड्री लाइन को चिपक कर रहते तो ये कैच था, लेकिन दया बहुत नाराज है उनसे। 4 रन के साथ रन संख्या बहुत देरी के बाद बढ़ती हुई पहुंची 10 पर। दया पाइनाइक का क्रिकेट हा खेळच विचित्र हा, इथे आपण प्रत्येक गोष्ट काही क्षणात विसरायची असते। डोंट वरी, एक कैच तो गया लेकिन 4 रन गए, इसका मतलब तो है। अच्छी गेंद, फिर एक बार बहुत अच्छी गेंद। हालांकि इस गेंद को हुक करना चाहते थे, गेंद और बल्ले का सही संपर्क नहीं, लेकिन 1 रन मिलने से कोई रोक नहीं सकता। 1 रन के साथ रन संख्या बढ़ती पहुंची यहाँ 11 पर। नेल्सन अमाउंट कम्स एंड कैन दया गेट्स द पर्पल कैप वंस अगेन। पिछले दोनों मैचों में हमने बोला था नेल्सन अमाउंट पर हर एक बल्लेबाज आउट होता था, क्या ये 11 रन पार कर सकते हैं शंकर? दया और दया फिर एक बार दौड़ कराएंगे राइट आर्म ओवर विकेट इस ओवर की 5वीं गेंद लेकर। 5वीं गेंद इस ओवर की राइट आर्म ओवर विकेट दौड़ कर आते हुए ये गेंद, अच्छी गेंद, हालांकि लेग स्टंप को छोड़कर जाती है वाइड का इशारा मरतब अंपायर का आता हुआ। हालांकि बहुत ही क्लोज वाइड निकल गई गेंद, लेग स्टंप से लगभग छूती हुई और रन संख्या 1 रन से बढ़ती हुई पहुंची 12 पर। तो नेल्सन अमाउंट जाता हुआ। तो दया पाइनाइक को और एक बहुत मेहनत करनी पड़ी गया और 2 गेंदे इस ओवर की और एक वाइड गेंद। तो थोड़े से ज्यादा उत्साह में लग रहे, एनर्जी शायद ज्यादा हो गई, जिसके कारण गेंद लेग स्टंप के ज्यादा बाहर चली गई। कंट्रोल करो, फाइनल में आप जा चुके हो, फाइनल जीतना है तो अपने आप को जमीन पर रखना बहुत जरूरी। दया पाइनाइक राइट आर्म ओवर विकेट बहुत ही अच्छे खिलाड़ी है। अच्छी गेंद, क्या जो सकता है क्या देखना है, लेकिन वहां के खिलाड़ी कैच ले नहीं सके, लेकिन फील्ड अच्छी की। 2 रन आसानी के साथ पूरे होते हुए इन दोनों के साथ रन संख्या बढ़ती हुई पहुंची 15 पर और आखिरी गेंद दूसरे ओवर की शेष। निश्चित रूप से एक बहुत अच्छी कोशिश की, लेकिन गेंद बहुत अच्छी तरह से रोकी। आखिरी गेंद दूसरे ओवर की, अच्छी गेंद और इस गेंद को सम्मान के साथ खेल दिया। डीप कवर बाउंड्री पर जब तक फील्ड की जाती 1 रन संख्या 1 से बढ़कर पहुंची। फिर एक बार 16 के कुल योग पर और इसी के साथ बादल चौधरी और अशोक जी नाइक दोनों माइक्रोफोन संभालते हुए। धन्यवाद काका, धन्यवाद नाईक साहेब। मगापासून काका उल्लेख करतोय तुमचा दिग्गज समालोचक म्हणून, तुम्हाला ते योग्य आहे, पण माझ्या दृष्टीने तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय, लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा। लहान होऊन मुंगी खाण्याची मजा असते, ती मोठी होऊन सगळ्यांना खाताना बघण्यात मजा नसते, त्यामुळे लहान राहण्यात सुद्धा खूप मजा आहे। आणि काका मला तर आवडतं खूप लहान राहायला, कारण लहान असल्यामुळे बऱ्याचशा चुका सुद्धा माझ्या मोठ्या मनाने सगळेजण माफ करतात, ऐकून घेतात। बादल विद्या विनयने शोभते असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं तुमचा दोघांचा विनय तुमच्या यशाचं फार मोठं रहस्य आहे असं म्हणायला हरकत नाही। बोथ ऑफ यू आर रिअली ग्रेट। कारण निश्चितपणे मला पेंडूर वासियांना एक सवय आहे, पेंडूर वासियांना अतिशय जवळनं ओळखतो।
जे आहे ते तोंडावर बोलणारी माणसं आहेत, मनात कपट नाही निश्चितपणे. आणि तुला कदाचित वाईट वाटेल, आमचे नानासाहेब इथं बसलेत. नानासाहेबांनी बऱ्याच राजकारणी नेत्यांची अशी खेचलेली आहे, तुला माहित नाहीये की त्या नेत्यांना पुन्हा तोंडवर करून नानांना बोलायची हिंमत केली नाहीये. असे नानासाहेब इथं बसलेले आहेत. आणि पेंडुरवासियांचा तो मोठा गुण असं मी समजतो की स्पष्ट बोलणं, जे असेल ते तोंडावर बोलणं. तुझं कौतुक करायला तोंडावर करतील. परत एकदा सगळ्यांचा हात जोडून स्वागत असा सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या पेंडूर केंद्रापासून 2 ओव्हरीचा खेळ चाललो. 3ऱ्या ओव्हरीची सुरुवात, कारंज उगाडलो आणि सुक्या तळ्यात येऊन चेंडू पडलो. 1 रन तर सहज मिळालो. 2ऱ्या रनचा जो इरादा होतो, पण फक्त 1 रनसावर समाधान आणि 1 रनसाची धावसंख्या झाली ती 17 रनसावर. 17 धावसंख्या पहिल्या ओव्हरीत पहिल्या चेंडूवर कलाम लागला होता दाजी वैद्यचा. दाजीकडून मोठी अपेक्षा होती. गोल्डन डक जका म्हटलं जातं, पहिल्याच चेंडूवर दाजीनं फोडलेलं कुस्को नारळ, दाजीची लागलेली पनवती, दाजीन केलेली खराब सुरुवात आणि दाजीन लावलेली गळती. महाशिवरात्र झाली, तुळशीत लावलेली गळती सगळ्यांना माहिती असा, पण दाजीन पहिल्या चेंडूवर गळती लावल्यात आणि त्यानंतर शंकर तांडेल आणि मधुकरवर संघाची जबाबदारी. धावसंख्या 17. 3ऱ्या ओव्हरीचा खेळ सुरुवात. उदय गावडे बॉलिंग मार्कवर. उदयच्या पहिल्या चेंडूवर पहिलं रन तर खर्च झालो. 2रा चेंडू डावखऱ्या मधुकरसाठी हो चेंडू. आखो टप्प्याचा चेंडू, मोठो फटको. 1 रन तर नक्कीच मिळतलो. 2ऱ्या रनचा सुद्धा इरादो असलो. डीप स्क्वेअर लेगचं फिल्डर येता, फील्ड करता, थ्रो करता. 1 रन पुरं झालो. धावचीची संधी होती, नशीब मधुकराचा तो यळ बरो म्हणून तू सुरक्षित मागे गेलास. विकेट किपरने जर थ्रो अडवलं असतं तर तुझ्या नावाचा सुद्धा कलाम लागल्यात जमा होता. धावसंख्या झाली ती 18. 2ऱ्या चेंडूचा खेळ झालो समाप्त आणि 3ऱ्या षटकाचा खेळ आपण बघतो. उदय गावडे बॉलिंग मार्कवर. आज दया पायनाईकने खरोखरच कमाल केली. दयानं उत्साहाच्या भरात 2 वाईट टाकले खरे, पण गोलंदाजी खरोखरच दयाची, त्याहीपेक्षा फलंदाजी खूप महत्वाची. आणि पर्पल कॅपचं मानकरी ठरलो आणि जाता जाता दाजी वैद्य ऑरेंज कॅप मिळणार असती, ती सुद्धा मागा वाटतं कदाचित दाजीकडचं हिसकावून घेतली. दाजीकडेच रवतली, कारण 200 रन दाजीनं ह्या टुर्नामेंटमध्ये पुरे केले. दाजी मगाशी जेवताना सांगितलेलं, दाजी एक रेकॉर्ड तुझ्या डोळ्यासमोर ठेव आणि त्याचं पाठलाग करूच असं ठरव. पण पहिल्याच चेंडूवर दाजीनं हारागिरी केली. 3 चेंडूचा खेळ संपलो. धावसंख्या 18 रनसावर. परत एकदा उदयचा चेंडू शंकर तांडेलसाठी. शंकरचा मोठा फटको लॉंगॉनच्या दिशेनं, कारंजो उडता आणि लांबचा फटको मारण्याच्या नादात शंकरची खेळी झाली समाप्त. शंकरची खेळी झाली समाप्त. लॉंगॉन क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात येऊन चेंडू पडलो. मालवणीत सांगायचं जर झाला, मी सांगा काय नको तितक्या सांग, नाही तर तुझा वाजव आणि मग मी सांगतोय. त्या काहीतरी कर, वाजव तू वाजव, मग मी बोलतोय. हळदणकर साहेबांचं आगमन झालंय. या डीजेचे मालक, त्यांचं मनपूर्वक स्वागत. हळदणकर मालक, तुमचे खूप खूप आभार असत, कारण सकाळपासून इतकं सुंदर डीजे आपण ऐकतो. इल्यापासून पहिलो आवाज मनात भरलो डीजेचो आणि सकाळपासून खरोखरच सुंदर साऊंड सिस्टीम. आणि स्वतः मालक, मी स्वतः मालक बाबी कळिंगण, ह्या वक्ती कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे मालक बाबी कळिंगण यांनी वाघप्रचार जगात दिलो. आणि डीजेचे मालक हळदणकर साहेब, तुमचा सुद्धा स्वागत. 18 धावसंख्या होता. लांब लचक फटको मारण्याचा शंकरचा प्रयत्न होतो. चेंडू हवेत होतो आणि येऊन वाळ्यात पडलेलो चेंडू. आखो टप्प्याचा चेंडू, मोठो फटको मारण्याचा इरादो. 1 रन तर सहज मिळतलो. मधुकरच्या खात्यात 1 रन जमा झालो. शॉर्ट पिच चेंडू होतो. हुक किंवा पूल मारण्याचा प्रयत्न होतो, पण बॅटची आतली कड घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने. रन्स मिळालो होतो फक्त 1. 1 रनची धावसंख्या 19 रनसावर येऊन थांबली. टॉस जिंकलेलो कुलदेवता संघान फिल्डिंगचा निर्णय, आणि आतापर्यंत तरी हा फिल्डिंगचा निर्णय दया चुन्नय पाय नाही उदय गावडे सार्थ ठरवताना. उदय गावडे वैयक्तिक 2रा संघातर्फे 3रा षटक घेऊन बॉलिंग मार्कवर. 5 चेंडूंचा खेळ झालो समाप्त आणि धावसंख्या 19. फुलटॉस चेंडू मधुकरसाठी मिड विकेटच्या दिशेने तटवलेलो चेंडू. 1 रन तर अगदी सहज मिळतलो. गचाळ क्षेत्र रक्षण आणि त्या फिल्डर कडून झालेली चूक. त्या जागेवर 1 रन मिळाला असतो, त्या जागेवर चौकार, लाखाचे खाक आणि शुभमला पडला भॉक. चौकारांची धावसंख्या झाली ती 23 रनसावर. सुंदर फटको होतो मधुकरच्या बॅटमधून आणि साईच्या बॅटमधून बाहेर पडलेलो फटको होतो आणि थैसर फिल्डर उभं होतो शुभमच्या दिशेने चेंडू. शुभम चेंडू अडवतलो असा वाटलेला, 1 रन देतलो शुभम असा वाटलेला. शेवटच्या क्षणात शुभम कडून चेंडू गेलो आकांड्याच्या पैलाडी. या चौकारांची धावसंख्या 23 रनसावर. 3 ओव्हरीचा खेळ झालो समाप्त आणि 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर. अण्णा
परत एकदा अण्णा सावंत. अण्णा म्हटलं काय थोडीशी दहशत मनात येता. अण्णा नायक नजरेसमोर येता. अण्णा नायकाची मालिका 14 जानेवारीत चालू झालेली लक्षात असतात तुमच्या तर. आणि 13 जानेवारीक लागलेला विक्रांत सरांचा आणि ईशाचं लग्न कोणाच्या लक्षात असत तर जीवाल्यांनी सुद्धा ह्याच्यावर एक जोक केलेलो. 3 ओव्हरींचा खेळ झाला समाप्त. अण्णा सावंत बॉलिंग मार्कवर. आखूट टप्प्याचा चेंडू सुंदर फटको कट करता लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव तर सहज मिळतो. दया पाय नाईक पायां चेंडू अडवण्याचा प्रयत्न. नरकासुराक जसा कारी फोडतो अगदी तसं दयाचा प्रयत्न होतो पण चेंडू आखांड्याच्या पैलाडी आणि ह्या चौकाराने परत एकदा धाव संख्या 4 रन्सने वाढता आणि होता ती 27 रन्सावर. चिन्मय डीजे वर दिसतात. चिन्मय लग्नाळू गाणं ऐकलं आणि त्यानुसार जे कोण रेडे असत त्यांना लवकर म्हशी मिळाले आणि जे कोण वळू असत त्यांना सुद्धा गायी मिळाले. तुझं गाणं चिन्मय ही कदाचित तुझी भावना तर नाही होती काय माहिती. लग्नाळूचा गाणं लावल्यानंतर बरेच जण डोळ्यासमोर येतात. चौकार दुसरं बघूक मिळालो. खराब चेंडू होतो. पंचांचा इशारा बघूया काय येतात. तो वाईड मागता मधुकर पण पंचांचा इशारो एका रन्साचो इशारो इलो म्हणजे एका रन्साची धावसंख्या झाली 28. मधुकरने फटको मारण्याचा प्रयत्न केलो. बॅटिंग बॉल लागलो नाही त्यानंतर वाईड सुद्धा मागल्यात. म्हणजे बॅटिंग लागलेलो तर बॅटीचे रन लागलो नाही म्हणा वाईडचे रन. म्हणजे मालवणीत सांगायचं जर झालं तर बाबा होयो आणि बुडकुलोय होयो. पण असा होणार नाही. बाबा गेलो तरच बुडकुलो गावता आणि काय जणांचा इतको येळ खराब असता बाबा जाता पण बुडकुलो सुद्धा नसता. 28 धावसंख्या आणि चौथ्या ओव्हरीतल्या पहिल्या 2 चेंडूचा खेळ समाप्त. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आणि मधुकर आता मात्र वलवता झेंडे फडकताना दिसतं तर मधुकरच्या वल्यामुळे धावसंख्या थांबली 28 रन्सावर आणि 3 चेंडूंचा खेळ संपलो ह्या चौथ्या ओव्हरीतलो. अण्णा सावंत परत एकदा बॉलिंग मार्कवर. अण्णाचा चेंडू मधुकर साठी असतो. मोठो फटको मधुकरच्या बॅटमधून लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू चतुसीमा ओलांडून गेलो सीमेच्या पैलाडी आणि परत एकदा चौकार आणि ह्या चौकारानिशी धावसंख्या झाली ती 32 रन्सावर. धावसंख्या काही माता भगिनी बसले त्यांच्यासाठी एक साधं सोपं प्रश्न. डीजे ह्या शब्दाचं लॉंग फॉर्म काय असं तुम्ही सांगायचो. अशोक नाईकांका सांगायचो फक्त मुलींसाठी या बक्षिसाचा डीजे आरजे आणि व्हीजे 3ही शब्दांचा अर्थ सांगायचो. एक पेन तुमच्यासाठी बक्षीस मिळताला. चौकारांची धावसंख्या 32 रन्सावर. 4 चेंडूंचा खेळ संपलो. आखोट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या कपडावर कारण उडालो. फिल्डर चेंडूच्या खाली आणि पॉइंट फिल्डरांनी सोडलेला कॅच. एक साधं सोपं झेल घेण्याची संधी होती. तिसरा कलाम लावण्याची संधी होती पण पॉइंट फिल्डरांनी थैसर शिरा मारली. देव देता आणि निरांकार पाठ घेता. एका रन्सानीची तिर्येचो डबल गेम 33 रन. 5व्या चेंडूचा खेळ संपलो आणि परत एकदा अण्णा सावंत बॉलिंग मार्कवर. काका का असले गेम बिम सांगा काय उपयोग नाही असा. तळवड्याच्या मैदानावर आदल्या दिवशी एकाचो 92वा वाढदिवस साजरा केलो आणि दुसऱ्या दिवशी 29चा गणित जुळा नेलेला. तुळस मध्ये त्या दिवशी शंकर घारेंचा 41वा वाढदिवस साजरा केलो. मैदानावर चेंडू उडता कारंज उडता आकांड्याच्या पैलाडी माटवाच्या पैलाडी अब्दागिराच्या पैलाडी लांबलेचक षटकार. या षटकारांची धावसंख्या 39 रन्सावर. खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. एकोणचाळीस रन झाले. माफ करा परत एकदा सांगतो 39 रन झाले. कारण मी पण कधी कधी स्कोर सांगू विसरतोय पण ह्या चेंडूक डीजे लावच्या आधी स्कोर सांगानच
डीजे कडे आम्ही जबाबदारी दिलेली. 4 ओव्हरींचा खेळ संपलो, पण तरी पण आमका माहिती असतं खेळाच्या नादात खेळाडूंचं लक्ष नसतं आणि ती काय चूक नसतं त्यांची, ते मुद्दाम विचारित नसतात. खेळात इतके मग्न झालेले असतात की कॉमेंटेटर काय सांगतात त्याच्याकडे लक्ष नसतं आणि खेळाडूंनी खरोखरच मैदानावर एवढा तल्लीन होऊन खेळाचं अशी अपेक्षा. 39 धावसंख्या, शेवटचा षटक आणि गणपत नाईक परत एकदा बॉलिंग मार्कवर. ज्या गणपत नाईकाची दहशत आपण ऐकलो मगासच्या कॉमेंट्रीमध्ये, तोच गणपत नाईक बॉलिंग मार्कवर. 39 धावसंख्या आणि मधुकर सायकरेंच्या दिशेने. मधुकरच्या बॅटमधून बाहेर पडले 3 लांब लचक चौकार आणि साई गावडेच्या बॅटमधून बाहेर पडलो 1 चौकार आणि 1 षटकार. खराब चेंडू, मोठं फटको मारण्याचा इरादो, हलक्यासा अपील होता पण चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर. आणि ह्या अपील फक्त कदाचित पंचांवर दबाव टाकण्यासाठी असतात. मालवणी मुलखात 12 प्रकारची भूतं आढळतात, त्यातलो एक प्रकार म्हणजे देवचार. त्या देवचारांचे काही पोट प्रकार असतात. एक देवचार जो इजा करणार नाही, फक्त हुल दाखवता, तशातला अपील होता. या हुलीचा अपील होता. वगीच केलेला अपील म्हणूनच म्हटलं जातं वगीच त्याका देव बघित. गणपत नाईक खास मुंबईची ह्या स्पर्धेत खेळण्यासाठी इले, तर तुमचे खूप खूप आभार असत गणपतजी. खरोखरच चाकरमानी जे ह्या स्पर्धेसाठी इले त्या सगळ्या चाकरमान्यांचे आभार असत. 1 रन पुरो झालो, थोडीशी गफलत फिल्डर कडसून झाली आणि ह्याचा पुरेपूर फायदो खेळाडूने उठवलो. दुसरं रन बघता बघता पूर्ण 2 रन्सांची धावसंख्या झाली 41. 2 चेंडूंचा खेळ संपलो. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. बघूया गणपत नाईक काय करता. स्ट्रायकरच्या दिशेने मधुकर 3 चौकार मधुकरच्या बॅटमधून बघूक मिळाले. धावसंख्या झाली ती 41 रन्सावर. खराब चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर, पंचांचा इशारा होता तो वाईड चेंडू म्हणजे बघता भजी आणि मागता वडे. त्या वड्यावर धावसंख्या 1 रन्सांवरली धावसंख्या झाली ती 42. शेवटच्या 4 बॉलांचा खेळ शिल्लक आणि हैसून मोठे फटके नक्कीच तुमका मारूचे लागतील. जर सामन्यात मोठा टार्गेट तुमका करूचा असा ठेवचा असाल तर मधुकरच्या बॅटची आतली कड घेऊन चेंडू घोषित क्षेत्रात 1 रन्सासाठी. फक्त 1 रन 1 रन्सांची धावसंख्या झाली 43 रन्सावर. शेवटचा षटक प्रगतीपथावर आणि एका सुंदर स्पर्धेत आज आमका समालोचनाची संधी दिलात. खरोखरच घोडेमुख प्रीमियर लीग सगळी आयोजन समिती, पेंडूर ग्रामस्थ, सगळे माता भगिनी, सगळ्यांचे लाख लाख आभार असत आणि खास आभार अशोक नाईक तुमचे असत. तुमच्यामुळे ह्या स्पर्धेत येण्याची संधी माका मिळाली. काकाचे सुद्धा खूप आभार असत. त्याचप्रमाणे संतोष गावडे, नाना गावडे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचे खूप आभार. दाजी वैद्य तुझे सुद्धा खूप आभार. आज दाजी मैदानावर निराश केलंस पण तुझ्यामुळे मालवणी समालोचन करण्याची संधी आमका लाभली. धावसंख्या 43 रन्सावर. 3 चेंडूचो खेळ शिल्लक. मधुकर पुढे सरसावता, मोठो फटको मारण्याचा इरादो, धावचीची संधी असा आणि फलंदाज झालो धावबाद. 20.6 मीटरचे पिच असता आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज 1 रन्स घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारो अजून काही इलो नाही. पंच नाबाद ठरवतं तर फलंदाज नाबाद राहिलो. ॲटॉम बॉम्बचे आवाज मैदानावर येतात. जे कोण ॲटॉम बॉम्ब लावतात त्यांनी लक्ष ठेवा, आम्ही ॲटॉम बॉम्ब मोजून दिले असत. स्पर्धा सरल्यानंतर जर कोणाच्या घराकडे वांडराच्या नावाने ॲटॉम बॉम्ब लागलो तर समजान जायचा. जा काय दिला त्या सगळा हवेत संपवायचा आणि मग घरात जायचा. धावचीचो संधी असा आणि मधुकर पाटीलची खेळी झाली मधुकरची खेळी झाली समाप्त. मधुकर राहुळ 3 चौकार मधुकरच्या बॅटमधून आणि चांगली कामगिरी करून वैयक्तिक 21 धावसंख्येवर मधुकर रन आउट होता. संघाची धावसंख्या झाली ती 43. हेमंतजी मराठे तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हेमंतजी मराठे आपल्याला विनंती आहे मान्यवर कक्ष देवस्थानापन्न व्हावं. शेवटच्या चेंडूवर लांब लचक फटको. 2 रन तर नक्कीच पुरे झाले. 3रो रन सुद्धा पुरो झालो. 4थ्या रनचा प्रयत्न असा. बघूया 4थ्या रनचा काय होता. ज्या चेंडूवर 1 रन येत की नाही अशा चेंडूवर 3 रन धावान पुरे झाले. ह्या 3 रनसांची धावसंख्या झाली ती 46 रनसावर. एकाच्या जागेवर 3 रन म्हणजे मालवणीत सांगायचं जर झाला तर नको नको जाऊया व्हायन चाटून खाऊया. आता व्हायन म्हणजे काय ह्या सुद्धा सगळ्यांका सांगायची परिस्थिती इली. पंचांचा इशारा होता. 3 रनचा इशारा होईल. 3 रन्स 7-12 नोंद झालेली असा. 3 रनसांची धावसंख्या 46. शेवटचा फलंदाज रन आउट झालो. आणि बादल पुन्हा प्रेक्षकांची मागणी आहे मालवणी कॉमेंट्रीसाठी. मी फक्त 1 ओव्हर बोलतो त्यानंतर पुन्हा आपल्यासाठी मालवणी कॉमेंट्री येते. या ठिकाणी बादल खरोखर आणि मजा आली या स्पर्धेत. खूप खूप मजा आली. आदरणीय परशुराम मोळीक तुमचं मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवरांचं स्वागत. सर्व प्रेक्षक आणि आदरणीय मोहन
दाभोलकर तुमचं पण सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक, सर्व महिला, तुमचं मनपूर्वक स्वागत. काही प्रश्न विचारताना थोडीशी या ठिकाणी तुमची पण या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी पण दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु तुमच्या उपस्थितीमुळे पण मी म्हणेन की खूप मजा आली. मला पुन्हा शिरोड्यात कॉमेंट केलं सर. आणि बरोबर काजूचा मोसम सुरू झालाय. बादल अशोकजी आणि बादल एका दुसरं जो कोण गपचूप हात मारणार असा त्याच्यावरची आज खूपच संधी आहे. सगळेच काजीवाले हय्यक बसतील. जर कोणाच्या काजीत दुसरं माणूस गेलो, हे माता भगिनी हय बसले असे समजा, जर कोण दुसऱ्याच्या काजीत गेलो आणि काजी काढल्यात तर त्याला देवचाराची शपथ आहे. देवचार बघून घेत आणि देवचार जर नडलो, शपथ आहे का तो नको होय तो नाही कोण सांगतो उद्या हाडून झाले तरी त्यांनी परत ठेवचे, पण उद्या जर त्याला देवचार नडलो तर आम्ही जबाबदार नाही. 47 धावांची आवश्यकता या सामन्यादरम्यान. पुन्हा तुमच्यासमोर मालवणी कॉमेंट्री येते. त्याबद्दल फक्त एखादं षटक या ठिकाणी मी बोलतोय. बादल पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचा आभार, सर्व मान्यवरांचा आभार. या ठिकाणी तुम्ही पण या ठिकाणी आम्हाला बोलवलं या स्पर्धेदरम्यान. आणि काका तुमचे पण खूप खूप धन्यवाद या स्पर्धेदरम्यान. हल्लीच आपण बोललो होतो एक 8 दिवसापूर्वी, आणि हा योग खूप लवकर आला काका या मैदानात. घोडेमुखाच्या आशीर्वादानं पंचांचा इशारा होतोय, सामना सुरू होतोय आणि स्ट्राइक पर बल्लेबाज दया सामना करते हुए पहली गेंद का 47 रन की आवश्यकता मैच को जीतने के लिए. और दूर वाले छोर से पहले ओवर की पहली गेंद लेफ्ट आर्म राउंड विकेट. अच्छी गेंद बॉल हुए. क्या बढ़िया शुरुआत इस मैच में. जिस तरह से दाजी को चलता किया था पहले 0 पर और इस बार दया को चलता किया 0 पर. काका क्या मुकाबला रहेगा. अशोक मगाशी बोललेलो दयाला की तुला पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबायचं आहे, पण दया तीच चूक करतो जी दाजीने केली. आता खऱ्या अर्थानं खरी सामन्याला मजा येईल, कारण या दोघांखेरीज दुसरे कोण सामने जिंकू शकतात हे आता खरं कळून येईल. बरोबर काका, कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एक कोणा एकावर बऱ्याचदा आपण अवलंबून राहू शकत नाही. आणि आता खरी मजा आई या मैच मध्ये. पहली गेंद पर वापस निकले दया 0 पर एक खराब क्रिकेट मैदान पर, लेकिन गेंदबाजी को भी दाद देनी पड़ेगी. लेफ्ट आर्म राउंड साई गावड़े जो कि एक युवा खिलाड़ी बिल्कुल जो कि इस मैदान पर इस जो कि प्रीमियर लीग की टूर्नामेंट में घोडेमुख प्रीमियर लीग में. अशोक जी आपण मगापासून म्हणतोय की प्रत्येक चांगल्या फलंदाजानं एक गोष्टीची काळजी नेहमी घेतली पाहिजे. पहिला चेंडू पहिल्या 1-2 चेंडू निश्चितपणे बघून खेळायचे असतात, आणि जे मगाशी सांगून सुद्धा आपलं मला वाटतं आवाज तिथपर्यंत जात नाहीये. दोन्ही फलंदाजांनी केलेली अत्यंत मोठी घोडचूक कुठच्या संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाते या अंतिम सामन्यात आपल्याला कळेल. स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा जसे आदेश भाऊजींचा आम्ही बघतो टीव्हीवर, तसेच आमचे आम्ही म्हणूया की या ठिकाणी हेमंत भाऊजी आले. तुमचं सहर्ष स्वागत या कमेंट्री बॉक्स मध्ये. आइए एक बार फिर से दूर वाले छोर से गेंदबाजी के मौके पर साई आज सामने नए बल्लेबाज लेफ्ट हैंडर बल्लेबाज शुभम जो कि स्ट्राइक एंड पर 0-1 विकेट पर 47 रन 5 ओवर का मैच को जीतने के लिए अंतिम मुकाबला इस घोडेमुख प्रीमियर लीग का. अच्छी गेंद, बढ़िया गेंद. शायद कुछ आवाज तो जरूर सुनाई दी. 1 रन का इशारा डिक्लेयर जोन में गेंद निकली. 1 रन के साथ से रनों का खाता शुरू होता हुआ 1 रन 1 विकेट के नुकसान पे 46 रन अभी भी आवश्यक इस मैदान पर मैच को जीतने के लिए. और देखना होगा किस तरह से ये मुकाबला समाप्त होता है. शानदार ट्रॉफी जो कि इस टूर्नामेंट के साथ जीतने वाले टीम के लिए, चैंपियन क्रिकेट टीम के लिए. हॅलो, मोहन दाभोलकर 101 रुपये, शंकर धोत्रे 500 रुपये. धन्यवाद सर्व दात्यांचे मला धन्यवाद. पुन्हा एकदा महिलांना विनंती, छोटी मुलं तुम्ही पुढे घेऊन बसल्यात, कृपया तुम्ही ती छोटी मुलं आणि समोर खेळावर कृपया लक्ष ठेवा, कारण हा अतिशय वेगवान गोलंदाज साई थोडक्यात व्यवस्थित फिल्डिंग करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साई गेंदबाजी पर लेफ्ट आर्म राउंड विकेट. और इस बार शॉर्ट पिच गेंद उनके गेंद को फाइन लेग की तरफ उतनी अच्छी नहीं लगी गेंद बल्ले पर, लेकिन गेंद निकलते हुए 1 रन पूरा किया इसी बीच में दोनों बल्लेबाजों ने. और इस 1 रन के साथ से स्कोर बहुत बढ़ता हुआ 2 पर पहुंचता हुआ. 1 विकेट पर हमारे साथ केतन जो कि जुड़े हुए स्कोरिंग की जानकारी देते हुए, बादल चौधरी जो कि हमारे साथ जुड़े हुए, काका सावंत और एक बार फिर समय अशोक नाईक, आप सभी का इस मैदान पर हार्दिक स्वागत. अशोक जी पुन्हा केतनचं धन्यवाद केलं पाहिजे. खूप कौतुक करायला हवं, कारण प्रत्येक सगळ्यांचे बळी, सगळ्यांचं विश्लेषण पूर्णपणे त्यांनी लिहून ठेवलं. आज गेले 2 दिवस सुरेख इथं गुणांकनाचं काम. त्याच्याबद्दल मी नक्की आणखी तुम्हाला जरूर सांगेन. सही एक बार फिर से गेंदबाजी के पहुंचे पर दूर वाली छोर से लेफ्ट आर्म राउंड विकेट. और सामने जो कि अब मात्र बल्लेबाजी पर दिखाई देते अंडा. इस बार गेंद को हल्के से खेला ऑन साइड पर और डिक्लेयर एरिया में गेंद निकलती हुई 1 रन के लिए.
बादल या ठिकाणी केतनचं आणखी मी कौतुक करेन, कारण संपूर्ण दिवस मी भरपूर मॅच करतो आणि भरपूर स्कोरर असतात, काही तरुण अगदी मुलं असतात काका आणि मोबाईल असतात आपलं मोबाईल सोबत घेऊन, परंतु या स्कोररने दिवसभरात मोबाईल बघितला नाही, म्हणजे मला खूप धन्यवाद या ठिकाणी तुझं. म्हणजे कदाचित त्याच्या मोबाईल इथं रेंज नाही असं सुद्धा असू शकतं. रेंज आहे पण मला वाटतं तो अजून पडला नाही आहे. आणि वैशाली नाईक हिच्याकडनं 551 रुपयाची देणगी आलेली आहे मंडळात, धन्यवाद. आणि ज्या वयात जिथे पडायला पाहिजे तिथे मला वाटतं तो अजून पडला नाही, खूप चांगली गोष्ट आहे मी म्हणेन त्याच्यासाठी. हे पटण्यासारखी गोष्ट दिसत नाही साहेब, त्याचा चेहरा बघा. नाही पण कालपासूनचं जे विश्लेषण आहे, सुरेख विश्लेषण आहे आणि चेंडू जातो 4 धावांसाठी. बाउंड्री पर गेम 4 रन के लिए बाउंड्री लाइन. हेमंत भाऊजींनी सांगितल्याप्रमाणे काही जण छुपे रस्ते असतात त्यांच्यासारखे. आता किती गोड खरी पडेल गालाला त्यांच्या बघा. हे दोघे आदेश भाऊजी आणि हेमंत भाऊजी गालाला अतिशय गोड खरी पडते. बरोबर बिल्कुल खूबसूरत चेहरा. और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हुआ और टोटल स्कोर बोर्ड पर 47 रन का जवाब देती हुई मैदान पर 1 ओवर 8 रन 1 विकेट के नुकसान में 39 रनों की आवश्यकता. दोनों बल्लेबाजों ने जिनके नाम थे बिल्कुल इस टूर्नामेंट में, एक थे दाजी वैद्य और दूसरे थे जो कि दया पायनाइक, लेकिन दोनों ने काफी निराश किया इस मैदान पर. और इस मैदान पर एक बार फिर से जो कि अब बल्लेबाजी में नहीं चला आज बल्ला अंतिम मैच में, लेकिन देखना होगा कि गेंदबाजी के मोर्चे पर दिखाई देते हुए दाजी अपने फील्डिंग को ठीक ठाक करते हुए 1 ओवर समाप्त 8 रन 1 विकेट के नुकसान पे. काका स्पर्धा आठवणी स्पर्धा सुद्धा आमच्यासाठी खूप आठवणी बादल खूप सुंदर आठवणी स्पर्धेचं. अपने फील्डिंग को सजाते हुए दिखा देते हुए सामने लेफ्ट हैंडर और राइट रहेगी थोड़ी सी फील्डिंग में. गेंदबाजी के लिए भी अपनी गेंदों पर लाइन पर काबू पाना. देखना होगा कि दाजी वैद्य किस तरह से गेंदबाजी करते हुए. दोनों बल्लेबाज जो कि इस मैच के बिल्कुल जिनके ऊपर जो कि दावेदार थे बल्लेबाजी में, वो दोनों शून्य पर लौटे और 8 रन 1 विकेट के नुकसान पे. प्रीमियर लीग 2019 और आज के दूसरे दिन का अंतिम मैच मैदान पर. दर्शक काफी संख्या में इस मैदान पर अगल बगल में चारों ओर दिखाई देते हुए इस मैच का आनंद लेते हुए. बैकफुट पर जाकर हल्के से पुल किया गेंद को ऑन साइड पर. पहला रन बड़ी तेजी के साथ मिड विकेट बाउंड्री पर लॉन्ग ऑन से आते, जब तक गेंद को उठाते फील्ड करते. बहुत ही बेहतरीन दौड़ विकेट के बीच में. 2 रन मिलते हुए स्कोर के खाते में 2 अंकों में तब्दील होता हुआ स्कोर टोटल 10. या ओवर नंतर तुम्हाला भरपूर बोलतील बादल चौधरी. इस बार फिर से एक बार दाची और फिर से शॉर्ट पिच गेंद हुक किया गेंद को. गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा पर एक नजाकत भरा चक्का. गेंद 6 रन के लिए बाहर. 22 लॉस ऑफ 1 विकेट. आज सुबह से जो किया उस पर बिल्कुल काका जो कि पानी फेरते हुए, लेकिन मैच अभी भी बाकी है. क्रिकेट में बिल्कुल जो कि चमत्कार कई बार देखे हैं. स्कोर बोर्ड पर टोटल 22 रन पर पहुंचता हुआ 22 1 विकेट के नुकसान पे. देखना होगा छक्कों की हैट्रिक मैदान पर होती है या नहीं. लेफ्ट हैंडर बल्लेबाज और ये परेशानी रही मेरे ख्याल से दाजी वैद्य को, क्योंकि लेफ्ट हैंडर बल्लेबाज जब आते हैं स्ट्राइक गेंद पर तो गेंदबाज को थोड़ा मुश्किल रहता है अपने गेंदों पर लाइन पर अपने काबू रखने के लिए.
अच्छी गेंद, ये बढ़िया क्रिकेट, ये क्रिकेट बहुत बढ़िया क्रिकेट। दाजी नाइक, दाजी जो कि स्ट्राइकर इन पर थ्रो करना चाहते थे, सही फैसला। गेंद स्टंपों पे नहीं लगी तो और रन बन सकता था मैदान पर, लेकिन बढ़िया क्रिकेट। दो बड़े शॉट के साथ एक अच्छी गेंद का सम्मानजनक सामना करते हुए शुभम स्ट्राइक एंड पर, और फिर से हल्के से मोड़ आगे तो रन लेना चाहते थे, लेकिन जैसे देखा तेजी के साथ विकेट कीपर गेंद को फील्ड करते और अपने आप को वापस किया। 25 रन की अभी भी आवश्यकता, आने वाले 3 ओवर का खेल अभी भी बाकी। दूसरा ओवर चलता हुआ और स्कोर बोर्ड पर 22 रन, 1 विकेट के नुकसान पे। और इस बार और एक बड़ा शॉट, लेफ्ट शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद सीमा रेखा से बाहर। दाजी वैद्य इस ओवर में महंगे साबित होते हुए। सुंदर डीजे तुमची साऊंड सिस्टीम। 18 चेंडू बाकी, 18 चेंडूत 19 धावांची आवश्यकता आणि या तीन षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस महेश गावडे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस। 3 षटकारासाठी फलंदाज शुभमला 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता। या ठिकाणी मी आदरणीय संतोष गावडे साहेब, दाजी वैद्य, त्यांचे सर्व संघ सहकारी, इथे बसलेले सर्व मान्यवर, या स्पर्धेत जे सहभागी होतात ते खेळाडू आणि महिला प्रेक्षक, या ठिकाणी मी मात्र आज थांबतो। या स्पर्धेला तुम्ही मला बोलवलं, सन्मान दिलात आणि अशोक नाईक या ठिकाणी आता आपलं मात्र आपली रजा घेतो। या मॅच मध्ये वडिया मालवणी कॉमेंट्री सोबत बादल चौधरी। 18 चेंडू 19 धावा, स्पर्धेचा अंतिम सामना, घोडेमुख प्रीमियर लीगचा आजचा हा अंतिम सामना आणि 18 चेंडू 19 धावा। बादल चौधरी आइए एक बार फिर से जो कि कमेंट्री बॉक्स में हमारे साथ है। शेवटच्या 3 ओव्हरींचा खेळ शिल्लक आणि अण्णांनी षटकार मारलो तर पप्या गावडे यांच्याकडून त्याच्यासाठी 200 रुपयांचा बक्षीस। 200 रुपयांचं बक्षीस अण्णा, जर तुझ्या बॅटमधून षटकार बघूक मिळालं होतं। पण काका मगाशी दया म्हणालो की मी शेवटपर्यंत रवतलय, पण दया काही शेवटपर्यंत रवलो नाही। पहिल्या चेंडूवर दयाच्या नावाचा कलम लायला आणि त्यानंतर अगदी बरोबर ताच सांगायचा होता। सगळ्याच गोष्टी आपण जसे काही ठरवतो तसे होणार नाही, म्हणूनच म्हटलं जातं यवाजलेला साधक तर दळीदार किती बाजात। आकांड्याच्या दिशेने चेंडू आलो आणि आकांड्याच्या पहिलाडी ह्या चौकारांची धावसंख्या झाली ती 32 रन्सावर। सख्खे भाव, एक स्ट्रायकर यांच्या दिशेने आणि दुसरं बॉलिंग मार्कच्या दिशेने। आणि आज उमेश सकाळी जो काही डान्स करून दाखवलेला, आता तू डान्स करून दाखवच, कारण शुभम बघता कसो डान्स करत असतो। कारण सकाळी कॅच इला तेव्हा पण तुझो डान्स बघितलो, बॉल आउट केलंस तेव्हा सुद्धा डान्स बघितलो। शुभमच्या बॅटमधून लांबचा फटको आकांड्याच्या दिशेने, एका रनसाची धावसंख्या 33 रन्सावर। तिरियेचो डबल गेम, ओव्हरथ्रो झालो, कपडावरसून चेंडू गेलो म्हणजे एका रन्साच्या जागेवर दुसरो रन। दुष्काळात 13वा महिनो म्हणतात तो हेकाच। एक तर रन्स कमी आणि त्याच्यापासून खिरापत, जसो गणपती पोचायताना वाटतं अगदी तशीच रन्साची खिरापत फिल्डिंग करणारे खेळाडू वाटतात। पण आज शुभमचा कौतुक करूचा लागात, शुभम सावंतचा, कारण दया पायनायक वा मारतलो षटकार असा वाटा होतो, दयान काय षटकार मारले नाही। दुसऱ्या बाजून अण्णा सावंत मारतलो षटकार असा वाटलेला, अण्णान पण मारले नाही, पण शुभम सावंतान मारलेले लांब लचक 3 षटकार। म्हणानाच मालवणीत एक म्हण असा ती आवर्जून आठवता, शुभमने मारलेले 3 षटकार बघल्यानंतर मालवणी म्हण आठवता, आगासलो तो मागासलो आणि पाठसून तो पोटभर जेवलो। शुभम अगदी पोटभर जेवताना दिसता, दया पायनायक उपाशी राहता, पण दया खुश असा, कारण कोणतरी म्हणा होतो दयाची टीम सेमीफायनल मध्ये हमखास हरतलीत ती, कारण इतक्या वर्षाचा अनुभव असा। पण दया आज तू इतिहास बदललस आणि खरोखरच इतिहास बदलणाऱ्यांचं नाव लक्षात ठेवला जाता इतिहासाच्या पानावर। आणि आज दया वेगळो इतिहास लिहिण्याची तुका संधी असा। सेमीफायनलचं उंबरठो आज ओलांडलेलो असस, आता तुझ्याकडसून अंतिम फेरीत ह्यो चषक तू उचलूचो अशी तुझ्या पाठीराख्यांकडसून अपेक्षा असतली। तिसऱ्या ओव्हरीतल्या 4थ्या चेंडूचा खेळ संपलो। उमेश सावंत संधी शोधता कधी एकदा आपला डान्स करूक मिळतलो। संघाची धावसंख्या झाली 35 रन्सावर, फक्त 12 रन्साची गरज आणि 14 बॉल शिल्लक।
एखाद्रो चमत्कारास हैसून तुमका वाचवू शकता, कारण चमत्काराची ही दुनिया असा आणि जैसर चमत्कार थैसर नमस्कार. आणि मालवणीत एक म्हणा, चाय थैसर न्याय. चाय असता थंय न्याय सुद्धा असता, आणि ज्याच्यात हिंमत त्याच्यात किंमत, असे वेगवेगळे म्हणी. आणि आज मैदानावर हिंमत उमेश तुका दाखवची लागत, एक तरी विकेट तुका काढूची लागत. धावसंख्या झाली ती 36 रन झाले. आता फक्त 11 रन्साची गरज आहे. 36 रन झाले. मगाशी 35 सांगलेली प्रिंटिंग मिस्टेक होती, माफ करा, खोडून टाका. मगाशी काय ऐकला तर इसरान जावा, नवीन तुमच्या मनावर लिवा. 36 रन झाले, 11 रन्साची गरज. आणि हे चेंडू ओलांडू, चेंडू मेडन पडलो. शेवटचा चेंडू डिफेन्स करता पॉइंटच्या दिशेने हलकेच कटा होता. 1 रनचा होतो इरादो, पण फक्त चेंडू रवलो मेडन. तिसऱ्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. 3 ओव्हरीचा खेळ संपलो आणि धावसंख्या झाली ती 36 रन्सावर. 12 बॉल शिल्लक आणि 11 रन्साची गरज. आणि अशोक नाईक दया पाय नाईक मैदानावर असा. दया, मग जेव्हा तू येशील कॉमेंट्री बॉक्स मध्ये तेव्हा तुझ्याकडून गाणं ऐकायचं असा. ऐका मंडळी गजाल सांगते सासरवाडीची, ऐका मंडळी गजाल सांगते सासरवाडीची, सासियन माका सागोती घातली पेंग्या कोंब्याची. या गाणं दशावतार मध्ये ऐकतो. आणि दया, ह्या गाणं आज तुझ्याकडून ऐकायचं अशी आमची इच्छा असा. या गाणं माका पूर्ण माहिती असा, माझ्यासमोर लिहिलेला पण असा. बऱ्याच जणांनी ह्या गाणं दशावतारात ऐकल्या, पण काय असं ह्या गाणं शब्द कोणाच्या लक्षात नाही असत. सुंदर शब्द असत, पण दया ह्या तुझ्याकडून ऐकण्यात खरी मजा असा. 12 बॉलांचा खेळ रवलो शिल्लक, 12 चेंडू शिल्लक आणि होईत ते फक्त 11 रन्स. लावून खावा असो जो खेळ म्हटलो जाता. यवारात यवार आणि बारामतीचे पवार. 12 बॉल आणि 11 रन. क्षेत्रपालेश्वर संघाचे माजी खेळाडू मोहन जाधव साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यावं. सन्माननीय मोहनजी जाधव साहेब. 12 चेंडूचा खेळ संपलो, 11 रन्साची गरज. आणि बॉलिंग मार्कवर गोलंदाज साई गावडे. डावखऱ्या हाताचा गोलंदाज. आणि डावखऱ्या हाताचा गोलंदाज क्रिकेटमध्ये खूप कठीण समजलं जातं खेळात. आणि साई, तुझ्याकडून एखाद्या चमत्काराची अपेक्षा असा. जर तू चमत्कार केलंस तर अजूनही संधी असा तुझ्या संघाकडे जिंकण्याची. दुसऱ्या बाजून 47 रन्साचा टार्गेट कुलदेवता संघ अगदी आरामशीर पार करीत असा वाजता. पॉईंटच्या दिशेने मारलेलो स्क्वेअर कटचा फटको 1 रन तर अगदी सहज मिळालो. पॉईंटचा स्क्वेअर कटचा फटको म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतात तो राहुल द्रविड. त्याच्यापेक्षा थोडंसं मागे गेलात तर गुंडाप्पा विश्वनाथ. ह्या दोघांनी स्क्वेअर कटचा फटको इतकं सुंदर खेळलो की खरोखरच ह्या दोघांचं स्क्वेअर कट बघण्यासारखं होतो. 1 रनसाठी धावसंख्या झाली 37 रन्सावर. 37 रन, फक्त 10 रन्सांची गरज. 11 बॉल शिल्लक असत. गोलंदाजीत वारंवार क्षेत्ररक्षणात वारंवार बदल खास करून दाजी वैद्याकडून बघूक मिळतात. दाजी, जर सलामीसाठी चांगली कामगिरी तुझ्याकडून झाली असती तर नक्कीच चांगलं आव्हान उभं राहिलं असता, पण दाजी निराश केल्या. आणि त्यानंतर गोलंदाजी करताना दाजीच्या पाठीवर इलेले 3 लांबलचक वळ, पाठभर वळ अण्णा सावतान काढले. 3 षटकार शुभम सावतान काढले. माफ करा, शुभमने 3 लांबलचक वळ. पण दाजी, तुझं नाव सुद्धा टेनिस क्रिकेटवर आता खूप आदराने आमका घ्यायचं लागतं. 2 दाजी तर फेमस होते, त्याच्यात 3ऱ्या दाजीची भर पडली. खराब चेंडू बघता भजी मागता वडे. धावसंख्या झाली ती 38 धावसंख्या. काका 3 आकड्यावरून आठवला. 3-3-3 ह्यो आकडो ज्या खेळाडूच्या पाठीवर असता तो खेळाडू सगळ्यांना माहिती असत. 38 धावसंख्या. लांबलचक मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, पण 1 रन मात्र अगदी सहज पूर्ण झालो. 1 रनची धावसंख्या झाली ती 39 रन्सावर. 39 रन, 2 चेंडूचा खेळ संपलो. अजूनही 10 चेंडू शिल्लक असत आणि फक्त 8 रन्साची गरज. एखाद्रो चमत्कार साई तू घडवतो अशी सगळ्यांची इच्छा असा. 1-2 बळी मिळवलंच तर अजूनही सामन्यात वापसी होऊ शकता. पण दुसऱ्या बाजूनं अण्णा सावंत आणि शुभम सावंत दोघांची खरोखर कमालीची कामगिरी. तोच शुभम परत एकदा स्ट्रायकर यांच्या दिशेने 3 षटकार शुभमच्या बॅटमधून बघूक मिळाले. आणि शुभम आता सामना करतो साई गावडेचो. 39 धावसंख्या. महाअंतिम सामना तुमच्या समोर सुरुवात. मैदानावर उपस्थित सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार. खोलवर टप्प्याचा चेंडू, इंग्लिशमध्ये जे काही यॉर्कर लाईनचा चेंडू म्हटलं जातं, मालवणीत सांगायचं जर झाला तर लगोरी लाईनचा चेंडू, मुकरी लाईनचा चेंडू. फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवल्या, चेंडू रवलो मेडन, चेंडू रवलो पोलांडो. धावसंख्या 39 वर स्थिरावली. मोठो फटको परत एकदा अण्णाच्या बॅटपासून. आखाड्याच्या दिशेने चेंडू अब्दागिराच्या पैलाडी, झेंड्याच्या पैलाडी. आणि टेनिस क्रिकेटवर स्ट्रेट ड्राईव्हचा फटको तर खूप दुर्मिळ म्हटलं जातं. असं सुंदर फटको. ह्या चौकारांची धावसंख्या होता ती 43 रन्सावर. फक्त औपचारिकता बाकी, 4 रन्स बाकी असत. काका, औपचारिकता म्हणजे काय? औपचारिकता म्हणजे काय ता सुद्धा मालवणी भाषेत ऐकण्यासारखे असा. 43 धावसंख्या झाली, 4 रन्साची गरज.
लांबलचा फटको मारण्याचा होतो. दाजीचा प्रयत्न 1 रन तर नक्कीच मिळतलो. सुंदर क्षेत्ररक्षण, फक्त 1 रनवर समाधान. 1 रनचा निश्चित चौक्याचो डबल गेम. फक्त 3 रनची गरज. रन झाले ते 44 आणि शिल्लक चेंडू 7 चेंडू आणि 3 रन. औपचारिकता म्हणजे काय तर मुली बघून झाली, पत्रिका छापून झाले, भोवळकी करून झाली, नवरा मुलगो निमाचून काढून झालो, माळे काढून उभो केलो. फक्त माळ घालूची बाकी. फक्त 3 रन्स म्हणजे औपचारिकता बाकी असा. आणि बघूया ही औपचारिकता 7 चेंडूत कोण पुरी करता. पण खयच्याही क्षणात मैदानावर चमत्कार होऊ शकता. आणि क्रिकेटचा खेळच असं अनिश्चिततेने भरलेलो खेळ म्हटलं जाता. एखादी अनिश्चितता, एखादो चमत्कार बघूया मैदानावर होता काय. शुभम कमालीची कामगिरी आणि अण्णा सावंत का सुंदर साथ डावकुऱ्या हाता तो फलंदाज. सुंदर चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढला. फाईन लेगच्या दिशेने 1 रन तर अगदी सहज मिळतलो. 1 रन पूर्ण झालो आणि बघता बघता दुसरं रन सुद्धा सहज पूर्ण झालो. रात्रीच्या काळोखातून येताना जर वाघ पाठी लागलो तर आपण कसो स्पीड धरतो, अगदी तसोच दोनही बॅट्समनने धरलेलो स्पीड. स्कोर झाली लेवल. फक्त 1 रनची गरज. आणि बघूया हे 1 रन अण्णा सावंत खैच्या फटक्यावर पूर्ण करता. काका सावंत आणि अशोक नाईक तुमच्या बरोबर समालोचन करण्याची मला संधी मिळाली. खरोखरच आज धन्यवाद. संतोष गावडे, नाना गावडे आणि पेंडूरचे सगळे ग्रामस्थ मला संधी दिल्यात. आणि सगळे माता भगिनी, सगळे खेळाडू, प्रेक्षक, संघ मालक आवडीन मालवणी भाषा ऐकून घेतला. तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि ह्या मालवणी समालोचनाच्या माध्यमातून ही मालवणी भाषा परत एकदा प्रसिद्ध होऊची, सगळ्यांनी ऐकायची, बोलायची. जशी टीव्हीवर लोक आवडीन ऐकतात अगदी आपण रोजच्या जीवनात सुद्धा ही मालवणी भाषा ऐकूया आणि ह्या मालवणी भाषेक जुना वैभव परत एकदा मिळवून देऊया. 1 रन्स आणि शेवटचा गाणं, जा गाणं एका क्रिकेटरने लिहिला, DJ ब्रावन लिहिलेला गाणं असा. आणि ह्या गाण्यात सगळ्या कृष्णवर्णीय खेळाडूंचा ज्यांनी वर्णन केला. लारा असात, ब्रावो असात, पोलार्ड असात, अशा सगळ्या कृष्णवर्णीय खेळाडू, अगदी मायकेल जॉर्डन पासून सगळे कृष्णवर्णीय खेळाडू असा चॅम्पियन गाणं DJ ब्रावोचा. त्यानंतर आपण ऐकूया. आणि त्यानंतर झिंगाटचा डान्स सुद्धा होऊन जाऊन DJ तयार 2 गाणी तुका लावची असत. एक म्हणजे चॅम्पियन, दुसरा म्हणजे झिंगाट. सुरुवातीला झिंगाट लायलं तर बरा होईल. बरेच जण नाचाच्या मूड मध्ये असत. बऱ्याच जणांचं रविवार असा आज लेवल केलेली असा आणि नाचण्यासाठी संधी शोधत असत. ती सगळ्यांची लेवल केलेली फुकट जाताने शेवटचा चेंडू, शेवटचा षटक शिल्लक, 1 रनची गरज. आणि अण्णा शुभम सावंत पहिला
प्रीमियर महोत्सव 2019. थँक्यू व्हेरी मच. माणूस या ठिकाणी आमचे मित्र काका सावंत सन्माननीय हे सोन्याचा होया त्यांच्या शुभ हस्ते हे गोल्ड मेडल माननीय दादासाहेब कुबल यांचं स्वागत केलं जात आहे. शेखर पारितोषिक द्यायची विनंती आहे. सुरेंद्र गावडे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी पुढे यावं. मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच माफ करा अंतिम सामन्यातला मॅन ऑफ द मॅच जिसने उस मैच को जिताया निश्चित रूप से बहुत बहुत अभिनंदन. यानंतर सर्व सहभागी चारही संघांना पारितोषिक देण्यात येत आहे. जे आपण बिदागी ठेवलेली होती देतोय. सर्व सहभागी संघांनी यायचं आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक संघर्ष घोडेमुख आणि म्हाळसा घोडेमुख दोन्ही संघांनी यायचं आहे. उपांत्य सामन्यातील दोन्ही पराभूत संघांना इथं मानधन दिलं जात आहे. शेवटच्या उत्तेजनार्थ पराभूत संघास कृपा करून त्वरित पारितोषिक स्वीकारायचं आहे. संतोष गावडे साहेब उपांत्य सामन्यातील दोन्ही पराभूत संघांनी यायचं आहे. विजय नाईक यांच्या शुभ हस्ते महापुरुष घोडेमुख आणि भद्रकाली दोन्ही संघांनी यायचं आहे. महापुरुष आणि भद्रकाली संघ धन्यवाद. यानंतर युवा उदयोन्मुख खेळाडू माजी सरपंच नाईक मॅडम यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेत सर्वात जास्त षटकार मारणारा खेळाडू सावरे मॅडम यांच्या शुभ हस्ते दिले जाते पारितोषिक. विकेट घेणारा खेळाडू दया पाय पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप युवा उदयोन्मुख खेळाडू. आपलं कोण गेस करू शकतो युवा खेळाडू कोणाला सिलेक्ट केला असेल? येस दुर्गेश पस्त्या करून राकेश आलेले आहेत. खऱ्या दोघांनाही पारितोषिक दिलं जात आहे. उत्कृष्ट झेल ऑलराऊंडर परफॉर्मन्स उत्कृष्ट गोलंदाज आहे वैद्य. बादल चौधरी कैलासवासी वासुदेव कृष्ण नाईक यांच्या स्मरणार्थ श्री उत्तम वासुदेव नाईक पुरस्कृत आणि चषक पुरस्कृत केलेला आहे. कैलासवासी बाबाजी वासुदेव गावडे यांच्या स्मरणार्थ पप्पू गावडे यांच्याकडून धन्यवाद अभिनंदन.